नमस्कार. पतंजली योगसूत्राच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर 2025 टू एव्हरीवन. या वर्षातलं आपलं पहिलं सेशन आहे. सो लेट मी शेअर माय स्लाइड्स फर्स्ट. आपण समाधीपाद हा जो पहिला चॅप्टर आहे पतंजली योगसूत्राचा, त्याचं आज हा शेवटचं सेशन असेल किंवा लेक्चर असेल. याच्यामध्ये आपण 6 भाग आतापर्यंत केले आणि हा 7वा भाग असेल. सो 7 व्हिडिओजमध्ये आपण समाधीपाद हा पहिला चॅप्टर आपण संपवतो आहोत. ओके, सो एकच मिनिट. थोडंसं 15 दिवस मध्ये गॅप केली, त्याच्यामुळे थोडंसं आपण एक रिवाइज करूया. मागच्या सेशनमध्ये आपण चित्तप्रसादन विक्षेपसह भुवा बघितले होते. म्हणजे आपल्याला दुःख काय येतं, दुःख, दौर्मनस्य, अंगमेय जयत्व, श्वास प्रश्वास, हे दीज आर द सिम्पटम्स ऑफ चित्तविक्षेपास. चित्तविक्षेपास म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला चित्ताला विचलित करू शकतात. हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. सो त्याचा उपाय काय आहे तर एकतत्व अभ्यास. एका तत्वावर या प्रणव जप किंवा कुठल्याही प्रकारची योगाची प्रॅक्टिस असते त्याच्यावर अभ्यास करणे, एकतत्व अभ्यास असं. कारण पतंजली खूप कोडेड लँग्वेज आहेत. असं डिस्क्रिप्शन जसं हठयोग प्रदीपिका किंवा असं मॅन्युअल्स वगैरे त्याच्यामध्ये दिले नाही आहे. एक असं सूत्र स्वरूपामध्ये कोडेड ह्याच्यात दिलेलं आहे. नंतरच्या अनेकांनी त्याच्यावर भाष्य टीका करून त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर चित्तप्रसादन, त्यामुळे इथे फक्त तुम्हाला काही काही गोष्टींचे उल्लेख सापडतील फक्त. चित्तप्रसादन आपण त्याच्यानंतर बघितलं होतं की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम, सुख दुःख, पुण्य पुण्य विषयाणाम भावना चित्तप्रसादनम. म्हणजे जे लोक हॅपी असतात त्यांच्याबरोबर आपण फ्रेंडशिप करावी. जे लोक दुःखामध्ये आहेत त्यांच्याबरोबर आपण कंपॅशन दाखवावी किंवा किंवा ममता दाखवावी. जी लोक डिलायटेड आहेत त्यांच्याबरोबर किंवा व्हर्च्युअस ऍक्टिव्हिटीज करत आहेत, पुण्यकारक कर्म करतायत, त्यांच्याबरोबर आपण मुदिता म्हणजे वी शुड बी हॅपी अबाउट देम. आणि जी लोक निगेटिव्ह कर्म किंवा सीन्स करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांची आपण उपेक्षा करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या प्रकारामुळे आपली चित्ताची अवस्था किंवा चित्त विक्षेपच आपल्याला प्राप्त होत नाहीत. ओके, आणखीन म्हणजे हे चित्तप्रसादन असे, म्हणजे चित्त म्हणजे प्रसादन म्हणजे शुद्धीकरण, क्लिन्झिंग. चित्तप्रसादनाचे 6 प्रकार आपण बघितले. एक मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम. त्याच्यानंतर प्रच्छादन विधारणाभ्याम प्राणस्य म्हणजे महाबंध लावायचा, तो एक प्रकार बघितला. आता हे सगळ्याचे डिटेल्स हठयोग प्रदीपिकामध्ये सापडतात किंवा हठरत्नावलीमध्ये सापडतात की कसा लावायचा, त्याची स्टार्टिंग कशी करायची. हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह टेक्स्ट पुढचे आहेत. पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी किंवा पतंजली योगसूत्राचा तो भाग सध्याला अवेलेबल नाहीये आपल्याकडे. आपल्याला माहिती आहे बरेच परकीय आक्रमण झाली आणि आपली सगळी जी ग्रंथसंपदा होती ती नष्ट झाली. पण आत्ताला सध्याला जी पतंजली योगसूत्र अवेलेबल आहे त्याच्यामध्ये याचं विशेष विवरण दिसत नाही, फक्त उल्लेख सापडतो की त्याचा काय फायदा होतो. म्हणजे सूत्र स्वरूपामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याचं विस्तार रूपाने आपल्याला हठयोग प्रदीपिकामध्ये वगैरे मिळतात की बंधाची सुरुवात कशी करायची वगैरे वगैरे. तिसरा प्रकार आपण बघितला होता तो विषयावती वा प्रवृत्ती उत्पन्न हा मनसह स्थित संधिमध्ये. म्हणजे ज्या आता आणि हा समाधीपाद आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा फर्स्ट चॅप्टर समाधीपाद आहे. इथे फक्त योगाची गरज आणि त्याचं इम्पॉर्टन्स, त्याची रिक्वायरमेंट काय आहे हे पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितले. साधनापाद हा पुढचा चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर. त्यामुळे तिथे थोडंसं डिटेलमध्ये तरी वर्णन सापडतं, इथे फक्त उल्लेख सापडतात. तर अशी विषयावरती आपण बघितली, हा थर्ड वे आहे. त्याच्यानंतर वीतराग विषयम वा चित्तम. ओके, त्याच्यानंतर स्वप्न निद्रा ज्ञान अवलंबन किंवा ड्रीम स्टेटमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यावर जर आपण कॉन्टम्प्लेशन किंवा त्याच्यावर जर आपण एखाद्या प्रकारचा कॉन्सन्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर जे वेगवेगळे डिझायर्स असतात त्यांच्यावरही कॉन्सन्ट्रेशन करता येतं की मला असं का वाटतं आहे. व्हिडिओ कृपया बंद करा सगळ्यांनी. क्षम्यता, एक मिनिट. आणि 6वा प्रकार म्हणजे अन्य कुठलाही प्रकार, असा ओपन ऑप्शन पतंजलीने आपल्याला दिले. असे 6 चित्त प्रसारांचे प्रकार आपण बघितले. थोडंसं रिकॅप घेतोय आपण. तर बेनिफिट्स काय स्टेबलाइज माइंडचे. अशा प्रकारे चित्त शुद्धी झाल्यानंतर किंवा चित्त स्टेबल झाल्यानंतर त्याचे काय बेनिफिट्स होतात. तर तो परमाणू आणि परममहत तत्व यांना तो नीट जाणू शकतो आणि त्याला वशी करू शकतो किंवा
त्याच्यावर तो कंट्रोल मिळवू शकतो. म्हणजे आपण ज्या बरेचसे अवतार वगैरे बघतो त्यांना ज्या सिद्धीज प्राप्त होतात, ओके, त्यांचा प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर वर्चस्व असतं किंवा कंट्रोल असतो. तर ती अवस्था प्राप्त होऊ शकते हळूहळू, किंवा त्या दिशेने वाटचाल सुरू होते. क्षीणवृत्ते हे पुढचे पण सांगितलेले आहेत की वृत्तीज, आपण ज्या पंचवृत्तीज बघितल्या त्या क्षीण होतात. मन एखाद्या मणीप्रमाणे किंवा क्रिस्टल प्रमाणे चमकायला लागतं किंवा एकदम क्लिअर होऊन जातं. ओके, आपण जे स्टोन्स वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे ते खूप क्लिअर असतात. त्याच्यानंतर गृहीतृ, ग्रहण, ग्राह्य हे जे 3 गोष्टी आहेत, त्रिपुटी आहेत, त्यांचा पूर्णपणे ते एकमेकांमध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातात. ओके, आणि याच अवस्थेला आता हेच साधनापदामध्ये पण नंतर सांगितलेलं आहे की ग्रहण, गृहीतृ, ग्राह्य म्हणजे काय इन डिटेलमध्ये. तर याला समाधी अवस्था असं म्हटलं जातं. आणि मग पुढे सवितर्क समाधी त्यांनी समापत्ती त्यांनी सांगितली आणि निर्वितर्क सांगितली. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. सवितर्क म्हणजे शब्द, एखादा मूर्ती किंवा एखादा फोटो किंवा कुठलीही गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर जी असते त्याचा साऊंड कसा असतो, शब्द कसा असतो, त्याचा अर्थ काय आहे आणि त्यातून काय आपल्याला ज्ञान मिळतं किंवा माहिती मिळते, नॉलेज मिळते, याच्यावर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन किंवा समाधी लागते तेव्हा त्याला सवितर्क समाधी समाधी किंवा समापत्ती असं म्हणतात. आणि ह्याच्या पुढे जाऊ, म्हणजे तुम्ही समजा एक 10 मिनिटं 15 मिनिटं ओमच्या सिम्बॉलवर किंवा कुठल्याही स्वस्तिकच्या सिम्बॉलवर, रामाच्या मूर्तीवर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करता किंवा ध्यान करता, त्यावेळेला तुम्ही जर 10-15 मिनिटानंतर सतत गेज करून मग तुम्ही जेव्हा डोळे बंद करता तेव्हा ती त्याची स्मृती तुमच्या स्मृतीपटलावर उमटलेली असते. सो स्मृती परिशुद्धो स्वरूप शून्य एव मात्र निर्भासा निर्वितर्का. त्यामुळे आणि ही शुद्ध स्वरूपामध्ये सांगितली जाते, तिला आपण निर्वितर्क समाधी असं म्हणतो. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. सूत्र क्रमांक 43. आता मी थोडंसं मॅक्सिमाइज करते. ओके, सो अशा प्रकारच्या सवितर्क आणि निर्वितर्क. म्हणजे सवितर्क म्हणजे जेव्हा आपण कंटिन्युअसली त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करत असतो एखाद्या वस्तूवर, ती सवितर्क समाधी. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या स्मृतीवर, म्हणजे त्याचा समज ती वस्तू तिथून हलवली गेली तरी सुद्धा ती आपल्या स्मृतीपटलावर उमटलेली असते किंवा तिचं ज्ञान नॉलेज झालेलं असतं, त्याच्यावर जेव्हा करतो, म्हणजे सुरुवातीला काही वेळ त्या वस्तूची गरज समोर लागू शकते पण नंतर त्याची गरज लागत नाही. तुम्ही कुठेही कुठेही कुठल्याही अवस्थेमध्ये, म्हणजे बसमध्ये, ट्रेनमध्ये, इकडे तिकडे कुठेही बाहेर असलात तरी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट आठवत राहते. तर त्याच्यावर, त्याच्या स्मृतीवर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं त्यावेळेला त्याला निर्वितर्क समाधी असं किंवा समापत्ती असं म्हटलं जातं. पुढचं त्यांनी 44 सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आता सवितर्क निर्वितर्क हे आपण समजू शकतो आणि ह्याच्या पुढचे जे आहेत हे सगळे अनुभवाचे भाग आहेत आणि थोडेसे डीपर 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 आहेत, म्हणजे ते पॅरलल नाही आहेत. ते सवितर्क निर्वितर्क केल्यानंतरच सविचार निर्विचार, त्याच्यानंतरच ऋतंभरा प्रज्ञा, त्याच्यानंतरच म्हणजे ते इन डेप्थ आहे. म्हणजे आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जातो आतमध्ये, म्हणजे रूम्स आर नॉट हॉरिझॉन्टल. एका रूम मधून दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडतो, दुसऱ्या रूम मधून तिसऱ्या रूमचा दरवाजा उघडतो, असं हे आहे या समाधीच. सो सविचार म्हणजे सवितर्क, त्याच्या पुढचं डोअर आहे निर्वितर्क, त्याच्या पुढचं डोअर आहे सविचार, त्याच्या पुढचं आहे निर्विचार. ओके, सो एतया एव म्हणून एतया अशा शब्द वापरले, तृतीय एकवचन, की ह्याच्या सहाय्याने, कशाच्या, सवितर्क निर्वितर्कच्या सहाय्यानेच एतया एव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता. कारण सवितर्क निर्वितर्कच्या पुढची स्टेज आहे किंवा त्याच्यापेक्षा सूक्ष्म अवस्था आहे ती सविचार निर्विचार समाधी आहे. ओके, की विथ दिस प्रोसेस, विथ दिस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे विथ सवितर्क निर्वितर्क एतया सविचारा निर्विचारा हुज ऑब्जेक्ट्स आर फायनर अँड आर ऑल्सो एक्सप्लेन्ड आर इन डिटेल. म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्याला अधिक सूक्ष्म, म्हणजे जसं आपण एखादा काय म्हणू आपण त्याला, एखादा प्राणी असेल राईट, तो आपण बघतो डोळ्यांनी आपल्याला एक दिसतो, पण आपण जर मायक्रोस्कोप घेतला तर आणखीन डिटेलमध्ये दिसतो. जस्ट एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी सांगते. अजून हायली मॅग्निफाईड मायक्रोस्कोप घेतला तर आणखी इन डिटेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर दिसतं. तसं हे आता जायचंय पहिली गोष्ट म्हणजे. सो सविचार आणि निर्विचार समाधी हे पुढचे डोअर्स आहेत.
ज्यांचे ऑब्जेक्ट्स सूक्ष्म विषया म्हणजे ज्यांचे ऑब्जेक्ट्स हे फायनर असतात किंवा अजून इन डिटेलमध्ये काही गोष्टी आपल्याला समजतात एखाद्या वस्तूबद्दल किंवा ज्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेशन करतो आहोत ते. कारण जनरली सवितर्क आणि निर्वितर्क ही स्थूलभूतावर असते. स्थूलभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे पंचमहाभूत आहेत आणि त्यांनी बनलेले जे वस्तू आहेत त्याच्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. परंतु तुम्हाला माहिती असेल की महाभूतांचे पंचतन्मात्रा आहेत. प्रत्येक महाभूताची एक तन्मात्रा आहे. म्हणजे जसं पृथ्वीचा गंध, जलचं रस, अग्नीचं रूप, वायूचा स्पर्श आणि आकाश महाभूताचा शब्द हे त्याची तन्मात्रा आहे. म्हणजे त्याच्यावरली बेसिक मात्रा आहे किंवा बेसिक स्वरूप आहे त्याचं. तर त्याच्यावरही असा विचार निर्विचार सुरू होतात. प्रॅक्टिकल विषय असल्यामुळे इथे फार बोलण्यात काही पॉईंट नाही. जेव्हा आपण सवितर्क निर्वितर्क सुद्धा लागणं मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिथून पुढे गुरुच्या गायडन्स खालीच ह्या सगळ्या सविचार निर्विचार आपल्याला अनुभवाला येऊ शकतात. आणि त्याच्या पुढे म्हणजे आता हे सूक्ष्म विषय आहेत. पुढच्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की सूक्ष्म विषयत्वम च आलिंग पर्यवसानम. ओके, म्हणजे ह्या सगळ्याचे म्हणजे सविचार निर्विचाराचेच जे विषय आहेत ते सूक्ष्म विषय सांगितलेले आहेत. ओके, आणि व्याख्याता म्हणजे डिस्क्राईब केलेले आहेत असं 44व्या सूत्रात म्हणतो. 45व्या सूत्रात मध्ये काय म्हणतो की तन्मात्रा वर जेव्हा त्याचं नॉलेज होतं त्याच्या पुढे अहंकार असतो. कारण जीव कसा जन्माला येतो याचं सांख्य योगांनी भरपूर चांगलं विश्लेषण दिलेलं आहे की जेव्हा एखादा जीव जन्माला येतो त्यावेळेला म्हणजे नुसत्या स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन होऊन जन्माला येत नाही. त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रवेश महत्वाचा असतो. IVF सेंटर्समध्ये वगैरे जाऊन बघा की किती बरेच हार्डली 8 to 9% सक्सेस रेट आहे त्यांचा. सो किती वेळा ते फेल्युअरमध्ये जातं इनफर्टिलिटीच्या केसेसमध्ये. जोपर्यंत आत्म्याचा किंवा आलिंग किंवा प्रकृतीचा त्याच्यामध्ये प्रवेश होत नाही स्पर्म आणि ओमच्या ज्या झायगोटमध्ये, तोपर्यंत प्रकृती आणि आलिंग किंवा प्रकृती आणि पुरुषाचा होतो. मग पुरुष महत्त्वामध्ये स्वरूप घेतं. त्याच्यामध्ये 2-3 ब्लॅस्टुला स्टेज वगैरे असते. महत्त्व अहंकार तत्वामध्ये अहंकारापासून तन्मात्रा, तन्मात्रापासून पंचमहाभूत अशी सांख्याने एक प्रोसेस सांगितलेली आहे की कसा इवन गर्भोपनिषदामध्ये पण एक प्रोसेस सांगितलेली आहे की कसा जन्म होतो माणसाचा किंवा कसा प्रसव होतो माणसाचा आणि त्याच्यापासून मग पंचमहाभूतांपासून वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स वगैरे क्रिएट होतात असं सगळं सांगितलं. आता हा प्रतिप्रसव सुरू आहे म्हणजे उलटा प्रसव किंवा उलटा म्हणजे एक आपण जन्माला आलेलो आहे म्हणजे आता वी आर गोइंग बॅक टू अवर ओरिजिनल स्टेज असं हा. म्हणून तन्मात्राच्या पुढे अहंकार किंवा मागे म्हणायला पाहिजे पुढे म्हणण्यापेक्षा तन्मात्राच्या पाठीमागचा अहंकार, अहंकाराच्या पाठीमागचं महत्त्व आणि महत्त्वाच्याही पाठीमागचे जे सूक्ष्म विषय आहेत त्याला आलिंग असं, प्रकृतीला आलिंग असं पतंजली योगसूत्रांनी म्हटलेलं आहे की अनमॅनिफेस्टेड प्रकृती. काही लोक याला आत्मस्वरूप असं सुद्धा म्हणजे पुरुष असं म्हणतात ज्याला पुरुष आणि प्रकृती सांख्याने म्हटलेलं आहे. परंतु त्याला पतंजलीमध्ये आलिंग असा शब्द सापडतो की जो त्याच्या मूळ आत्मस्वरूपापर्यंत तो पोचू शकतो जीव किंवा तो योगी जो ध्यान करतो आहे तो किंवा जो योग साधना करतो आहे तो. त्यामुळे त्याला तिथपर्यंत ज्ञान होऊ शकतं स्वतःच. सो त्याला म्हणून 45 सूत्रात तो म्हणतोय की सूक्ष्म विषयत्वम च अलिंग पर्यवसानम. ओके, त्याच्यापुढे 46व्या सूत्रात तो काय म्हणतोय ता एव सबीज समाधी. म्हणजे ही सगळी दिस काइंड्स ऑफ ऑल समाधीज किती 3-4 झाल्या बघा. सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार आणि सबीज हे सगळे ह्या 4 आहेत. ह्या सबीज समाधी आहेत. सबीज म्हणजे कशासाठी म्हटलेलं आहे की दे आर डिपेंडिंग ऑन द एक्सटर्नल ऑब्जेक्ट्स. आपण सुरुवात सवितर्कपासून केली होती की रामाचा फोटो ठेवायचा आहे, ओमचा प्रतीक ठेवायचा आहे किंवा काही शिवाच्या पिंडीवर ध्यान करायचं आहे. काहीतरी ऑब्जेक्ट लागतं त्याला, त्यामुळे ते बीज स्वरूपात आहे. इट डिपेंड्स ऑन द एक्सटर्नल ऑब्जेक्ट. सो वन्स ऑब्जेक्ट्स आर रिमूव्ड सबीज समाधी म्हणजे आपण जर सवितर्क पासून निर्वितर्क, सविचार, निर्विचार केली, जेव्हा ऑब्जेक्ट्स गेला किंवा ऑब्जेक्ट्सचा बऱ्याच काळ दर्शन नाही झालं तर पुन्हा आपण बॅकस्टेजला येतो म्हणून याला सबीज समाधी म्हणतात. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट ही त्यांची पायाभूत असतो किंवा ते फाउंडेशन आहे त्यांचं, ते लागतं त्या गोष्टीसाठी म्हणजे आधार लागतो कुठल्या तरी गोष्टीचा, म्हणून याला सबीज समाधी असं म्हटलं जातं. हे सगळे सबीज समाधी आहेत. ओके, आता पण ते गरजेचं असतं. म्हणजे आता कसं मी साधारणतः नेहमी हे उदाहरण देते की छोटा मुलगा असेल 1-1.5 वर्षाचा, त्याला सांगितलं हा बघ चांदोबा. आता त्याला माहिती नाही की चांदोबा कुठे असतो. ओके, सो तो कुठेतरी बघत बसेल कुठे इकडे आहे का तिकडे आहे का खाली जमिनीवर आहे का कुठे आहे. ओके, तर त्याला आपण काय करतो हाताने दाखवतो की तो बघ वर हात करून बोटाने, तो बघ तिकडे चांदोबा आकाशात वरती.
ओके. सो तो बोटाच्या सहाय्याने बघतो, हा मला वर बघायचा आहे म्हणून. ओके. सो तो आधार सुरुवातीच्या स्टेजमध्ये आधार फार महत्वाचा असतो, नाही तर तो शोधत बसेल इकडे माझ्या आय लेवलला सापडतोय का, कुठे चांदोबा म्हणजे काहीतरी असं खेळणं आहे का खाली पडलेलं, त्याला नाही समजत. सो तसंच आपलं पण योग साधनेमध्ये होत असतं. आधार फार महत्वाचा आहे. डायरेक्ट निर्बीज समाधी लागू शकत नाही, सबीज समाधीच लावावी लागते आधी. आधार महत्वाचा आहे की आपल्याला कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट महत्वाचं आहे. ओके. सो ती सर्व्हिस सवितर्क निर्वितर्क निर्विचार सविचार निर्विचार करत करत ही सबीज समाधी इज फर्स्ट स्टेप, आणि त्याच्यानंतर पुढे निर्बीज समाधी येते. सो त्याच्या पुढे त्याला आता ह्या सबीज समाधीलाच निर्विचार समाधी, त्यातली जी निर्विचार समाधी आहे त्या समाधीचं आउटपुट काय आहे. कारण सवितर्क निर्वितर्क सविचार निर्विचार ही फोर्थ स्टेज झाली, ही शेवटची. तर त्याचे काय, तिथे गेल्यानंतर त्या योग्याच्या बाबतीमध्ये काय होतं, तर 47 सूत्रात त्यांनी सांगितलंय की निर्विचार वैशारद्ये हे वैशारद किंवा विशारद हे तुम्ही ऐकलं असेल, संगीत विशारद वगैरे असतात. तर विशारद्ये म्हणजे त्याच्यात जो प्रावीण्य मिळतो, की निर्विचार समाधीमध्ये जो प्रावीण्य मिळतो त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की तर वैचारद्ये अध्यात्म प्रसाद पूर्वरूप संधी आहे की इन रिचिंग इन निर्विचार समाधी माइंड बिकम्स व्हेरी प्युअर. आता मला म्हणजे असं वाटतं की आमचं माइंड शुद्ध नाहीये का, तर हो, आपलं माइंड आता शुद्ध नाही. आपल्याकडे बऱ्याचशा वृत्ती आहेत. वृत्तीज म्हणजे त्याच्यामध्ये संमिश्र आहे. म्हणजे आपण एखादं तेल घेतो, रॉ तेल असतं बघा, तसं दिसायला चांगलंच दिसतं पण त्याच्यामध्ये बऱ्याच इम्प्युरिटीज असतात. सो वी रिफाईन द ऑइल. ओके. सो तसं हे रिफायनेशन किंवा मनाची रिफायनेशन प्रोसेस चालू आहे चित्ताची. सो माइंड बिकम्स प्युअर अँड वी गेट अ क्लिअर व्हिजन. ओके. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपण ती गोष्ट कशी परसिव्ह करतो आहे त्याची विजन क्लिअर होते त्या माणसाची. ओके. चित्त बिकम्स फर्मली फिक्स्ड. म्हणजे एक एक प्रकारची जी आपली इन्स्टॅबिलिटी असते चित्ताची किंवा मनाची, तर ती फिक्स होऊन जाते. प्रॉपर परसेप्शन विदाउट फ्लॉज, वी स्टार्ट परसिव्हिंग द थिंग्स विदाउट सम इम्प्युरिटीज अँड दॅट लीड्स टू द ओव्हरकमिंग द सिच्युएशन्स. किंवा आपण ज्या गोष्टी मनाला लावून घेतो त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. कुठल्याही गोष्टी ज्या काही राग द्वेष वगैरे असतील त्यातून, त्या बऱ्याचशा आपण त्याच्याशी स्टक होऊन राहतो. आपल्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. जोपर्यंत आपण आपली विजन क्लिअर होणार नाही, आपली दृष्टिकोन स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत आपण त्याला बांधलेले असतो त्या गोष्टींना. त्यातून आपण म्हणतो ना की लिव्ह इट किंवा फॉरगेट इट, कम आउट ऑफ फ्रॉम दॅट सिच्युएशन. हे तितकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला ह्या प्रॅक्टिसची आवश्यकता असते. ते आपण नाही सोडू शकत. सो ओव्हरकमिंग द सिच्युएशन्स किंवा वस्तुस्थितीपासून स्वतःला बाहेर काढणे किंवा जे काही आपल्या आजूबाजूला चालले आहे ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा प्रॉपर परसेप्शन होईल गोष्टींचं, किंवा गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकू विदाऊट फ्लॉज किंवा विदाऊट वृत्तीज. आणि ती शक्ती किंवा ती स्किल ही निर्विचार समाधीच्या नंतर आपल्याला ती विजन प्राप्त होते माणसाला, योग्याला म्हणजे. आणि जेव्हा एखादी गोष्टी प्रॉपर नॉलेज ऑफ इन अँड आउट. ओके. आउट म्हणजे आपल्या बाह्य, म्हणजे आपलं जेव्हा डोळे बंद केले तेव्हा आतलं एक विजन सुरू होतं. आतलं आतलं जग सुरू होतं, आणि डोळे उघडले तेव्हा बाहेरचं जग आपल्याला दिसायला लागतं. तर तेव्हा बाहेरच्या गोष्टी आणि आपल्या आतल्या गोष्टी, म्हणजे माझ्या मनात काय चालू आहे, माझ्या बाबतीत काय चालू आहे, हेही आपल्याला जो मनुष्य बघू शकतो. त्यामुळे त्याला त्याचं नॉलेज होतं, आतमध्ये काय चाललंय माझ्या बाबतीमध्ये, मी काय विचार करतोय, आणि बाहेरचा मनुष्य पण काय विचार करतो आहे, याचं प्रॉपर नॉलेज किंवा ह्याची एक संगत घातली जाते. आणि त्यामुळे तो प्रॉपर डिसिजन घेऊ शकतो. कधी कधी असं असतं की आपणच चुकत असतो आणि आपणच परिस्थिती जास्त बिघडवत असतो, तर ते आपल्याला कळून येत नाही, आपण बिघडवत असतो. तर हे सेल्फ अनालिसिस किंवा हे सेल्फ विजन त्याला यायला सुरू होते. सो अशा प्रकारे जेव्हा इन अँड आउट त्याला विजन प्राप्त होतं, तेव्हा तो प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकतो की एक्झॅक्टली काय करायचं आहे. ओके. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पतंजली योगसूत्र किंवा योगशास्त्र वगैरे, योग साधना करायची का, आम्ही काही रिटायर झालोय का, असं नाहीये. ही सगळी शास्त्र, भगवद्गीता असो, ही सगळी शास्त्र डे टू डे लाईफमध्ये उपयोगाची आहेत. जेव्हा माझी सगळी कर्मनिवृत्ती झालेली असेल त्यावेळेला मला या स्किल्सचा काय उपयोग आहे, राईट. जेव्हा माझा संसार चालू आहे, माझा गृहस्थ धर्म चालू आहे, त्याच वेळेला ह्या स्किल्सची उलट जास्त गरज आहे. असं. सो हे म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की आता समजा तुम्ही एखाद्या पर्वताच्या पायथ्याशी उभे आहात.
तर त्यावेळेला पर्वताच्या आजूबाजूची ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कितपत दिसतील, राईट? त्याचं एक नॉलेज होईल तुम्हाला, की थोडंफार आपल्याला समजतील, की हा इकडे हे डोंगर आहेत, तिकडे काय बाबा नदी आहेत, ही झाडं आहेत. आपण पर्वताच्या खाली उभे आहोत, ओके? म्हणजे त्याच्या बेसला उभे आहोत, आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहोत. आणि जेव्हा तुम्ही पर्वत चढून जेव्हा शिखरावर जाल, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती किती किती क्लिअरिटी येते. हा जो फरक आहे, हा फरक आपण आणि निर्विचार समाधीमध्येचा जो प्रावीण्य मिळवलेला मनुष्य आहे त्याच्यामध्ये आहे. ऑब्विसली जेव्हा तो टॉपला असतो तेव्हा त्याला आजूबाजूचे एक मोठा व्ह्यू प्राप्त होतो, जास्त क्लिअर पिक्चर त्याला दिसतं, ओके? ते मी म्हणते की क्लिअरिटी किंवा शुद्धता कशाची, त्याला म्हणजे त्याला एक खाली जेव्हा आपण उभे असतो पर्वताच्या त्यावेळेला आपल्याला लिमिटेशन्स असतात. आपण आपल्याला नीटसं समजणार नाही की नदी बाजूची किती मोठी आहे किंवा की झाडं जी आहेत, वनस्पती आहेत त्या किती आहेत, त्यांची व्याप्ती किती आहे, जंगल किती आहे, हे आपल्याला नाही समजत तेवढं. जेवढं आपण टॉपला म्हणजे शिखराच्या म्हणजे पर्वताच्या शिखरावर गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त मोठा ब्रॉडर व्ह्यू आपल्याला दिसतो किंवा क्लिअर व्हिजन आपल्याला येते. सो दिस इज अ डिफरन्स. तसेच तोच डिफरन्स आत्ताचा सामान्य मनुष्य आणि निर्विचार समाधीमधल्या जी क्लिअर व्हिजन मी म्हणते आहे तो त्याच्यामध्ये असतो. आणि धिस इज कॉल्ड एज अ अध्यात्म प्रसाद. हा जो त्याला व्हिजन प्राप्त होते किंवा ही जी दृष्टी त्याला प्राप्त होते त्यालाच आपण अध्यात्म प्रसाद असं म्हटलं जातं. तर निर्विचार समाधीचं एक बेनिफिट आहे ते म्हणजे त्या योग्याला अध्यात्म प्रसादाची प्राप्ती होते. आता ही अध्यात्म प्रसाद हा अशी जर सातत्याने त्याला अशा गोष्टींची जर प्रॅक्टिस करत असेल, साधना करत असेल, तर त्याच्यामध्ये ऋतंभरा प्रज्ञा डेव्हलप होते. ऋतंभरा असा शब्द वापरलेला आहे 48व्या सूत्रामध्ये. ऋतंभरा तत्र प्रज्ञा म्हणजे काही वर्षांनी काही वेळानंतर त्याची प्रज्ञा किंवा त्याची बुद्धी ही ऋतंभरा होऊन जाते. व्हॉट यू मीन बाय ऋतंभरा? ऋतंभरा इज द नॉलेज फिल्ड विथ ओनली ट्रूथ. बऱ्याच वेळेला ना इंग्लिश शब्द तेवढे आपल्याला सापडत नाहीत. सो ऋतंभरा प्रज्ञा प्रोव्हाइड्स एक्झॅक्ट करेक्ट नॉलेज ऑफ द थिंग. जसं मी मगाशी म्हटलं की समजा आपण पर्वताच्या खाली आहोत आणि एक समजा तुमच्यापासून 1-2 किलोमीटरवर एखादी वस्तू आहे, इमारत आहे, काहीतरी आहे, ती तुम्हाला तिथून दिसणं, तुम्ही पर्वताच्या मध्यभागी गेल्यानंतर दिसणं, तुम्ही पर्वताच्या शिखरावर गेल्यानंतर दिसणं, ह्याच्यात फरक असतो, ओके? सो तसंच एक्झॅक्ट ती वस्तू कशी आहे हे समजणं, ह्याच्यात त्याचं नॉलेज होतं जेव्हा तुम्हाला ऋतंभरा प्रज्ञा डेव्हलप होते त्या योगामध्ये. आणि देर आर नो मिसकन्सेप्शन्स अबाउट एनिथिंग. आपल्याला वाटलं की बाबा ह्याच्या त्या इमारतीची अशी संरचना आहे, तशी संरचना आहे, पण ती एक्झॅक्ट कशी आहे ती शिखरावर गेल्यानंतरच समजेल, ओके? आणि आता हे जे नॉलेज असतं, साधारणतः इंग्लिश शब्द आपल्याला अपुरे पडतात. नॉलेज हे 2 प्रकारचं असतं. गणपती अथर्वशीर्षामध्ये ऋतं वच्मी, सत्यम वच्मी असे हे आहे ना. त्वमेव केवलम कर्तासि, हर्तासि, धर्तासि वगैरे हे सगळे झाल्यानंतर एक 2 सूत्र आहेत की ऋतं वच्मी, सत्यम वच्मी. आता ऋतं वच्मी, सत्यम वच्मी म्हणजे काय? कारण ऋतम वच्मी म्हणजे सत्य हे सत्य आहे. सत्य हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती असतो की ज्ञान हे 2 प्रकारचं असतं की सत्य आणि ऋत, ओके? सत्य म्हणजे सत्य हे रिलेटिव्ह असतं, सापेक्ष असतं. परिस्थिती, देश, काल, मनुष्य ह्याच्याप्रमाणे सत्य बदलत राहतं. म्हणजे सत्य हे म्हणजे एखाद्या माणसासाठी जे सत्य असेल ते दुसऱ्या माणसासाठी वेगळं असतं. तर त्याला एक सापेक्ष भाव आहे. परंतु ऋत जे आहे, ती ऋत ही सत्याची एक इनर कोर आहे किंवा एक अधिक फायनल ट्रूथ आहे, की जे नॉट रिलेटिव्ह असतं, की जे सापेक्ष भाव नाहीये. ते विश्वाचं अंतिम सत्य आहे. म्हणून गणपती अथर्वशीर्षामध्ये 2 प्रकारचे की ऋतं वच्मी, सत्यम वच्मी. मी ऋतानुसारच बोलतो आहे आणि मी सत्य वचनानुसारच बोलतो आहे. ओके. सो ऋतज्ञान जे असतं, सत्यज्ञान म्हणजे विषयाचं सत्य किंवा प्राकृतिक ज्ञान. पण ते बऱ्याच वेळेला जशी ही प्रकृती आहे किंवा हा बदल स्वभाव हा परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. बदलत असतात. तर ते सापेक्ष असतात. ते बदलत राहतात. परंतु ऋतज्ञान हे सापेक्ष नसतं. ते विश्वाचं अनेक हजार वर्षांपासून एन्शंट आहे, कॉन्स्टंट आहे. तर त्याचं ज्ञान असतं. सो ती जी त्या विश्वाची जी मूलभूत ज्ञान आहे, ती प्रज्ञा किंवा त्याची बुद्धी त्याला प्राप्त होते. सो हे ह्याला म्हणजे जी निर्विचार समाधीनंतर ऋतंभरा प्रज्ञा त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होते त्या योगामध्ये.
सो देर आर 3 अदर वेज ऑल्सो टू गेट ऋतंभरा प्रज्ञा, की निर्विचार समाधी हा एक म्हणजे वे झाला किंवा मार्ग झाला, की यू स्टार्ट विथ नॉर्मल धारणा ध्यान समाधी, गो टू सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, हा एक पाथ झाला. त्याच्यानंतर कंटिन्युअस सेल्फ अनालिसिस आणि नॉन जजमेंटल किंवा एक अनबायस्ड सेल्फ अनालिसिस. आपणच आपले परीक्षक व्हायचं स्वतःच, की माझ्या बाबतीत काय चाललंय किंवा मी काय मला प्रॉब्लेम येतात, तर मग कशी इम्प्रूव्हमेंट सतत व्हायला पाहिजे. सो दिस इज ऑल्सो अ वन वे. ओके. आणि त्याच्यानंतर बिंग स्टेबल इन पेअर्स ऑफ अपोजिट, दिस इज थर्ड वे. किंवा म्हणजे द्वंद्व जी असतात, दिवस रात्र, सुख दुःख, पुण्य अपुण्य, ह्याच्यामध्ये स्वतःला स्टेबल ठेवणं. बोलायला सोपं वाटतं. क्षमता. बोलायला सोपं वाटतं, पण हे तेवढं फार डिफिकल्ट आहे करणं. सो त्याच्यामध्ये स्टेबल राहायचा, जितका स्टेबल राहता येईल तितका स्टेबल राहायचा प्रयत्न करायचा. सो दीज आर अदर वेज टू गेट ऋतंभरा प्रज्ञा ऑल्सो. निर्विचारापासूनच होतं प्राप्त ऋतंभरा प्रज्ञा, तशी इतर मार्गाने पण प्राप्त होऊ शकते. कुठल्याही भारतीय तत्वज्ञानामध्ये एकच एक मार्ग सांगितलेला नाहीये. तुम्ही कुठेही बघा, कुठलेही टेक्स्ट उघडून बघा, की हा एकमेव मार्ग आहे असं कोणीच म्हटलेलं नाहीये. देर आर सो मेनी वेज टू गो टू अ वन डेस्टिनेशन. सो ऋतंभरा प्रज्ञा त्याला प्राप्त होते त्या योग्याला. पुढचं आहे 49व्या सूत्रामध्ये तो काय म्हणतो, की ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर काय होतं, सिग्निफिकन्स ऑफ ऋतंभरा प्रज्ञा. ओके. 49 सूत्रामध्ये तो काय म्हणतो आहे, की श्रुत अनुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषयाः विशेषार्थात विशेषार्थत्वात्. म्हणजे नॉलेज, जे ज्ञान तुम्हाला ऋतंभरा प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, सामान्य बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात आणि ही विशेष बुद्धी आहे ऋतंभरा प्रज्ञा. तर त्या बुद्धीमुळे काय होतं, की श्रुत अनुमान, श्रुत म्हणजे हर्ड टेस्टिमोनी, म्हणजे मी जे काय ऐकलेलं असतात बऱ्याचशा गोष्टी, त्यांनी जे तुम्हाला, कारण आपण गोष्टीचं ज्ञान कसं प्राप्त करतो, आपण गोष्टी बघतो, ऐकतो, ह्याच्यानेच प्राप्त होतो आपल्याला. आणि दुसरं असतं अनुमान. आपण हे प्रमाण मागच्या वेळेला बघितले होते, प्रत्यक्ष, अनुमान, आगम वगैरे. सो एक तर टेस्टिमोनी, टेस्टिमोनी म्हणजे बघितलेले आणि ऐकलेले दोन्ही, फक्त त्यांनी ते श्रुत शब्द वापरलेला आहे. कारण श्रुत म्हणजे कर्णेंद्रियांची लिमिटेशन्स खूप हाय आहेत, म्हणजे डोळ्याच्या एवढ्या नाही आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा श्रुती, स्मृती, प्रस्थान असं पण तुम्ही ऐकलं असेल, की नॉलेज इज हर्ड ऑलवेज. ओके. सगळ्यात जास्त वेवलेंथची वाईड जी इंद्रिय असेल तर ते म्हणजे कर्णेंद्रिय. सो श्रुत म्हणजे ऐकलेलं किंवा बघितलेलं असं जे नॉलेज असतं, आणि इन्फरन्स म्हणजे अनुमानाने मी जे काढते, असे दोन्ही प्रकारचे नॉलेजचे देर आर वेज ऑफ गेटिंग नॉलेज. एक तर अनुमान काढू शकते मी, किंवा मी बघू शकते किंवा ऐकू शकते. तर श्रुत आणि अनुमान या दोघांनीही जे नॉलेज एखाद्या वी गेट ऑफ अबाउट अ कॉमन ऑब्जेक्ट, त्याच्यापेक्षा हे विशेष ज्ञान असतं. सो दिस इज वन ऑफ द स्किल ऑल्सो, की एक अनदर इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्राप्त होतं, की एक वेपन प्राप्त होतं, की आपल्याला गोष्टी समजण्यासाठी. ओके. एकच मिनिट. बट नॉलेज गेन बाय दिस समाधी और बाय दिस ऋतंभरा प्रज्ञा इज मच हायर ऑर्डर. म्हणजे वस्तूचं पूर्णतः नॉलेज हे ऋतंभरा प्रज्ञानेच त्याला प्राप्त होऊ शकतं. बिईंग एबल टू पेनिट्रेट वेअर इन्फरन्स अँड टेस्टिमोनी कॅनॉट गो. म्हणजे श्रुत आणि अनुमान प्रमाण ह्यांची एक लिमिटेशन आहे, ते फार वस्तूच्या डीपर जाऊ शकत नाहीत. तर ऋतंभरा प्रज्ञा ही त्याच्या पुढे पण जाऊ शकते. ओके. सो हे सिग्निफिकन्स आहेत, जे आहे इम्पॉर्टन्स आहेत ऋतंभरा प्रज्ञाचे, त्याला ती दृष्टी प्राप्त होते. आणि त्याच्या आणखीन काय होतं त्याच्या बाबतीमध्ये 50व्या सूत्रात ते सांगतात, की तज्जः संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी. आता आत्मा हा जन्म घेतच असतो. वी बिलीव्ह इन रिकार्नेशन, म्हणजे जन्म पुनर्जन्म, ह्याच्यावर हिंदू सनातन संस्कृती आणि सगळं इंडियन विजडम बेस्ड आहे. सो अनेक म्हणजे जसं आपण आता, आपल्याला समजा आपण 40, 45, 50 वर्षाचे आहोत आता समजा, तर आपण किती दिवस जगलो आहोत, आपण खूप दिवस कॅल्क्युलेशन करा तुम्ही. रोज काहीतरी अनुभव घेत असतो आपण, राईट. तसंच तसा अनेक जन्म घेऊन झालेला आहे आपल्या आत्म्याचा, काही हा पहिला जन्म नाहीये आत्ताचा. तर असे अनेक जन्म तो घेऊन झाले आहेत. तर प्रत्येक जन्मामध्ये तो काही ना काहीतरी संस्कार त्याच्या आत्म्यावर होत असतात. तर काही चांगले पण असतात, काही आवश्यक असतात, काही अनावश्यक असतात. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे ते संस्कार असतात. तर तज्जह म्हणजे त्यातून काय जन्म घेतो, तर संस्कार अन्य संस्कार प्रतिबंधी. म्हणजे हा जो संस्कार, ऋतंभरा प्रज्ञेचा जो संस्कार त्याच्यावर होतो, तो अन्य संस्कारांना प्रतिबंध घालतो.
किंवा इम्प्रेशन्स प्रोड्युस्ड बाय दिस फॉर्म ऑफ समाधी ऑब्स्ट्रक्ट्स ऑल अदर इम्प्रेशन्स किंवा क्लिन्झेस ऑल अदर इम्प्रेशन्स. जे आवश्यक असतात किंवा क्षमता जे अनावश्यक असतात त्यांना क्लीन्स पण करतो. तो अन्य संस्कारांना स्टॉप करतो किंवा अन्य संस्कारांना वॅनिश करतो. ओके. सो ऋतंबरा प्रज्ञा आणि आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ज्ञानेश्वर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे योगी बघा तुम्ही आतापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्र संतांची भूमी आहे, किंवा इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ब्रह्मेंद्र स्वामी खूप प्रचंड म्हणजे भारत तर आता लिस्टच घेतली तर खूप म्हणजे वेळ जाईल. कुठल्याही प्रकारचे जे योगी अवतारी पुरुष असतात त्यांच्याकडे दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात बघा, की एक्स्ट्रीम करेज आणि आत्मबल. तर ह्या गोष्टी ऋतंबरा प्रज्ञा तुम्हाला देते. विषयाकडे म्हणजे ते कुठल्याही गोष्टीत घाबरत नाहीत. काहीही कुठल्याही प्रकारची जी परिस्थिती आली तरी त्यांच्याकडे प्रचंड आत्म्याची शक्ती असते आणि एक्स्ट्रीम करेज किंवा दुर्दम्य साहस त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं. ओके. तुम्ही ऐकलं असेल की ते जंगलात असं एकटेच जातात. त्यांना नाही भीती वाटत की मला प्राणी खाईल, वाघ खाईल, विंचू चावेल, असं काही त्यांना वाटत नाही. सो प्रचंड करेज किंवा एक दुर्दम्य साहस आणि आत्मबल त्यांना प्राप्त होतं. त्याच्यानंतर त्याच्याने इतकं आत्मबल आणि प्राप्त होतं, इतकं साहस प्राप्त होतं की ते आत्म अनुशासन सुरू करतात. म्हणजे ते दुसऱ्याला सुधारत नाही, ते स्वतःला आधी सुधारतात आणि नंतर दुसऱ्याला सुधारायला लागतात. सो स्वतःची आधी आपल्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आधी क्लीन करायला सुरुवात करतात. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की विवेकानंद असोत किंवा कोणी असोत, साईबाबा असोत, ते काही दिवस निघून जातात म्हणजे जनसंपर्क टाळतात. असे त्यांची उदाहरण त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये आहेत की जनसंपर्क 15-20 दिवस गायबच असतात ते कुठेतरी. ते कोणालाच सापडत नाही. ते आपोआप येतात नंतर काही दिवसांनी. सो अशा 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 प्रकारचे अनेक योगांच्या बाबतीमध्ये आहे की जेव्हा वाटतं की जनसंपर्काने आपल्यामध्ये इम्प्युरिटीज क्रिएट झालेली आहे, तेव्हा ते सेल्फ क्लिन्झिंगसाठी ते निघून जातात. फार कुठल्यातरी कर्दळी वनात म्हणा किंवा कुठेही म्हणजे अशा प्रकारच्या वनामध्ये घनघोर अरण्यामध्ये. तेव्हा आत्मअनुशासन हा त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त हे दिसतो की मी आधी सेल्फ प्युरिफाईड असलो पाहिजे आणि त्याच्यानी संचित संस्कारांची किंवा प्रारब्ध संस्कारांची संचित संस्कारांची क्लिन्झिंग सुरू होतं. सगळ्यांना माहिती आहे साधारणतः संस्कार किंवा कर्म हे 3 प्रकारचे असतात, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. तर ते त्यांची क्लिन्झिंग सुरू होते आणि तो देवत्वाकडे किंवा ज्याला आपण म्हणू की ब्रह्मावस्थेकडे प्राप्त त्याची वाटचाल सुरू होते त्या आत्म्याची किंवा त्या योग्याची. आणि या सूत्र म्हणजे ह्या अवस्थेला पुढे पुढे जाऊन त्यांनी निर्बीज समाधीमध्ये तो प्राप्त होतो. ऑफकोर्स प्रॅक्टिकलचे विषय आहेत हे सगळे. तस्यापि निरोधे सर्व निरोधान निर्बीज समाधी असं 51 व शेवटचं सूत्र आहे. ओके. की बाय रिस्ट्रेनिंग ऑफ इवन दीज इम्प्रेशन्स म्हणजे सगळ्या प्रकारचे इम्प्रेशन्स म्हणजे मागच्या जन्माचे संचित प्रारब्ध सगळ्या प्रकारचे कर्म किंवा जे संस्कार आहेत ते क्लीन झाल्यानंतर तो हा अनुभव म्हणजे या जन्मातला आलेला हा अनुभव किंवा हे संस्कार सुद्धा तो सोडून देतो किंवा तो गिव्ह अप करतो. ओके. आणि एव्हरीथिंग इज रिस्ट्रेन कम्स ॲट द निर्बीज समाधी म्हणजे तो त्याला निर्बीज म्हणजे मगाशी आपण सबीज बघितलं होतं. सबीज म्हणजे काहीतरी वस्तू आधार, तो आधार सुद्धा तो सोडून देतो अँड ही बिकम्स ऑमनी प्रेझेंट. ओके. म्हणजे तो सर्वत्र ऑमनी सायन्स ज्याला आपण म्हणतो सर्वत्र तो असतो. आता आणि हेच प्रत्येक योग्याचं गंतव्य स्थान आहे. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यम. ब्रह्मा हेच त्यांचं गंतव्यस्थान आहे. तो त्या अर्थाचा इथे निर्बीज समाधीचा हा श्लोक आहे. इथे पतंजली योगसूत्राने म्हटलेला की सर्व निरोधान निर्बीज समाधी. निर्बीज समाधी हे प्रत्येक योग्याचं गंतव्य स्थान आहे किंवा त्याचं हे फायनल डेस्टिनेशन आहे. आता ह्याला एक साधारणतः कसं समजून घेऊया आपण की जंगलामध्ये जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपल्या पायात समजा काटा टोचला. आता आपल्याला दुःख झालं. आता आपण काय करतो, काटा टोचला, दुःख होतं, रक्त येतं वगैरे वगैरे वगैरे. आपण काय करतो की एक दुसरा काटा घेतो आणि काट्याने काटा काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला जे ते दुःख झालं होतं ते एका दुसऱ्या काट्याने की आपण काढायचा प्रयत्न करतो. काही वेळाने खूप त्रास होतो आणि मग तो काटा जो पायात रोवलेला असतो तो निघतो. म्हणजे आपल्याला त्याच्यातलं तो जे संस्कार किंवा जे काही आपलं प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. पण आपण हातात जो काटा घेतलेला असतो तो काटा म्हणजे अशी हृदयाशी घट्ट धरून असं पुढे पुढे चालत नाही आपण, तो पण टाकून देतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आपण घेतलं होतं आपला प्रॉब्लेम कमी करण्यासाठी तेही आपण सोडून देतो आणि वी बिकम फ्री ॲट ऑल.
हे उदाहरणासाठी सांगितलेलं आहे. सो अशा प्रकारचे हे समाधी अवस्था म्हणजे समाधी अवस्थेची किंवा समाधी ही प्रोसेस आहे ह्याची आपण मदत घेतो आपले प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आणि शेवटी ती पण सोडून देतात आणि ते बिकम ओमनीसायन्स किंवा ओमनी प्रेझेंट ॲक्च्युअली. म्हणजे ते ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. तर हेच त्यांचं गंतव्यस्थान आहे. असं त्यांनी 51व्या सूत्रामध्ये पुढे निर्विष समाधी त्याला लागते किंवा त्याला प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. ओके. सो आय थिंक मी ते थांबते. आपण पुन्हा तुम्ही रिजॉइन करा 2 मिनिटांनी म्हणजे जेव्हा एंड होईल तेव्हा. सो अशा प्रकारे आपण अ, पतंजली योगसूत्राचा पहिला इंट्रोडक्शन बघितलं 1-2 सेशन्समध्ये. त्याच्यानंतर गेल्या 6-7 सेशन हे 7वं सेशन आहे. तिथे आपण समाधीपाद संपवतो आहोत. एक चॅप्टर आपण संपवलेला आहे. आता पुढच्या विषयी आपण थोडं डिस्कस करू नंतर. सो आय विल स्टॉप माय प्रेझेंटेशन. थँक यू व्हेरी मच एव्हरीवन. एकच मिनिट. मग तुम्ही प्रश्न नंतर विचारू शकता वाटल्यास. I will stop the recording also.